नमस्कार मंडळी, मी रोहित परब आपल्यासाठी पुन्हा एकदा नवीन कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे बाप. बाप म्हणजे नक्की आहे तरी काय? बाप म्हणजे ते आहे ज्याचं माप कधीच उलगडलं नाही. घराच्या उंबरठ्यातील माप ओलांडून घरात येणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते, पण तोच उंबरठा ओलांडून घराबाहेर जाणारा आणि परिवाराच्या सुखासाठी धडपडणारा बाप मात्र फारसा आठवणीत राहत नाही. वडाची पानं सावली आणि गारवा देतात, ऊन वारा सोसत स्वतःला झिजून टाकतात, मात्र नित्यनेमाने पूजन हे नेहमी खोडाचं केलं जातं. हाच निस्वार्थी बाप शब्दात मांडण्याचा गोड प्रयत्न. आवडलं तर नक्की शेअर करा. बाप. बाप म्हणजे कोण असतं? अडखळलेल्या जीवनाचं सूत्र आणि हरवलेल्या पाखरांचं छत्र असतं. भावनिक शब्दांची साठवण आणि अंतर्मनातील आठवण असतं. बाप. बाप म्हणजे कोण असतं? रंगविरहीन चित्र आणि बिथरलेल्या आवाजाचं पत्र असतं. घराला देणारं घरपण आणि आयुष्य जगणारं दडपण असतं. बाप. बाप म्हणजे कोण असतं? जगण्याचं माप आणि मुलाच्या पाठीवरची थाप असतं. शिखरावर नेणारी शिडी आणि संकटातून पार नेणारी होडी असतं. बाप. बाप म्हणजे काय असतं? निस्वार्थपणाचा कळस आणि शुद्ध हवा देणारी तुळस असतं. विठेवरचा विठ्ठल आणि आयुष्याचं पंढरपूर असतं. बाप. विठेवरचा विठ्ठल आणि आयुष्याचं पंढरपूर असतं. धन्यवाद.